पिंडपदावरी दिला आपुलिया करी, माझी झाली गयावर जण पिटले पितराचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, माझी झाली गयावर जण पिटले पितराचे ऋण. तुका म्हणे माझे भार उतरले ओझी, माझी झाली गयावर जण पिटले पितराचे ऋण. एकदा भजन करा विठ्ठला. बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज श्री संत जनार्दन स्वामी महाराज की जय. पिंडपदावरी दिला आपुलिया करी, माझी झाली गयावर जण पिटले पितराचे ऋण. परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहरी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशं ज्ञानमूर्तीचं साक्षात प्रेमस्वरूपिणं नामदेवच्च दयामूर्ती नाथ मुंदे पुन्हा पुन्हा वैराग्यशं परामूर्ती धिभूक्षत्र निवासिनं संत तुकाराम महाराष्ट्र भक्तराजा चतुष्टकम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय. इच्छावतने सकल शास्त्राने भूषितं महामंगलम जायते. संस्कृतातीत संमती नाम रामाजिनाय नमो नमः. आता हृदय आपुले चौफुर्निया भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंचे. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुख्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम. नमो सद्गुरु परब्रह्म स्वरूपम. वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडी तो कथी काळी आपण असावे जवळी. आता माझ्या भावा अंतराई नको देवा, आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो. हरि ओम शांती शांती शांती. उधो बोला उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माई माऊली तव. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो.
घातला स्वर्ग मृत्यू पाताळीचा मंडप घातला चारी वेदाचा पुनवरा बांधला बांधला सद्गुराने अनुवादती तुझ्या गोंधळाला उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो ए उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडलिका देवता शोभे वाळवंटी हो कुंडलिका देवता शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो माऊलीचा पिंडपदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडला अभंग वैराग्याचे मुकुटमणी पंचवेद निर्माण करणारे तुकोबाराय यांचा नैमित्तिक प्रकरणातील गया क्षेत्राला दिलेलं पत्र याचा उल्लेख करणारा अभंग सेवेकरता उच्चारला आहे. विठाला अभंगाचा प्रतिपद विषय असा आहे. तुकोबारांचे 14 टाळकरी आणि त्या 14 टाळकरीमध्ये एक टाळकरी होते, त्यांचं नाव होतं कोंडोबा लोहकरे. आणि कोंडोबांना गायला जायचं होतं महाराज. आणि कोंडोबा महाराज तुकोबारांकडे गेले, सांगले बाबा मी गायला चाललो, मला तुम्ही काहीतरी द्या. त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं बाळा माझ्याकडं काहीच नाही, मी संसारावर तुळशी पत्र सोडलंय, जे पाप पुण्य होत आहेत ना तेही सोडून दिलं. म्हणून तुकोबाराय म्हणतायत ना वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता हे संसाराचा नाव घालून अशून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे कालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं काहीच राहिलं नाही माझ्याकडे. बाबा असं करू नका, मी तुमचा साधक आहे. त्यावेळेस तुकोबारांनी काय केलं, त्यांच्या विनंतीला मान देऊन तुकोबारांनी एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि तुकोबारांनी अभंग लिहिला. पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्याचा अगोदर थोडा परिहार देणं सुद्धा असा. 1 वर्षापूर्वी आमचे आजोबा दशरथदादा देवबा एरंडे यांचा देह गेला. आणि दादांच्या जाण्याने या एरंडे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला हा न भरूसारखा आहे. मी कायम सांगतो महाराज, अरे ज्याचा बाप गेला का सर्व संपलं बुवा. कुटुंबाला आधार देणार कोण असेल तो फक्त आपला बाप आहे. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. महाराज
तुमच्यावरती किती मोठं संकट येऊ द्या महाराज, तो आपला बाप आपल्या मागे जर खंबीरपणे उभे असेल ना, तर आपलं कुणी आपला केस पण वाकडा करू शकत नाही. पण आज 1 वर्ष झालं आमच्या एरंडे परिवारांचा बाप आपल्याला सोडून गेला महाराज. आज 1 वर्ष होत आहे. फोटोकडं पाहिल्या दादांची आठवण येते आणि डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी वाहतं. याला म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. विठाला विठाला दादांचा परिवार जर पाहिलात ना, मुलं आहेत त्या ठिकाणी जयराम भाऊ दशरथ एरंडे, उत्तम भाऊ दशरथ एरंडे, भास्कर भाऊ दशरथ एरंडे, नंतर या ठिकाणी अशोक तात्या दशरथ एरंडे, दीपक भाऊ दशरथ एरंडे, बाळासाहेब भाऊ दशरथ एरंडे, मुलगी आहे त्या ठिकाणी मीनाबाई अरुण खुळे, नंतर या ठिकाणी सुनबाई आहेत, सुरेखाताई असतील, कांताताई असतील, नंतर या ठिकाणी सुनीताई असतील, अतुल भाऊ असेल, अमोल भाऊ असेल, अविनाश भाऊ, पायल, रोहिणी, स्वाती आणि या ठिकाणी सविताई असतील, वनिताताई, काजल, सचिन, विशाल, नीरज, वेदांत, आरती आणि तन्वी आणि श्रुती बाळासाहेब एरंडे. असं गोड असा मोठा परिवार आहे महाराज. तसं या एरंडी परिवाराचा माझा काही आत्ताचा संबंध नाही. मला हक्काची बहीण नाही, म्हणून दाजीने सांगितलंय काळजी करू नका, मी तुमचा सक्का दाजी म्हणून उभं राहतो. बघा काय संबंध आहे तुमचा माझा, आम्ही परभणी साईडचे, काही संबंध नाही महाराज ठिकाणी. फक्त एकच आहे, अहो कोरोना कालखंडामध्ये मला जीव लावणारा व्यक्ती फक्त हेच आहे महाराज. कोणाकडे जाऊ नका, कोणाकडे पैसे मागू नका, अडचण पडली फक्त एरंडे परिवारा मागा, काळजी करू नका, आमच्या तुम्ही तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत हे सांगणारे फक्त माझं एरंडेच कुटुंब आहेत महाराज. विठाला विठाला म्हणून या ठिकाणी या कुटुंबाचं वर्णन माझ्या मुखातून करणं तेवढं सोपं नाही. तुकोबराय तर म्हणतायत ना, शेषा स्तुती प्रवरतला जिव्हा चुरुनी पलंग झाला, तोही अंतुर्णा तळवटी दडे. अरे भगवंताचं वर्णन करायला शेष नारायण गेला होता, वर्णन करता आलं नाही. एक जीभ चिरली आणि 2 जीभा झाल्यात आणि त्यावर वळकुटी केली आणि भगवंत बसली महाराज. तसे या एरंडे परिवाराचं वर्णन माझ्या मुखातून काय करावं, जसं जन्याबाईने नामदेवरायांच्या परिवाराचं वर्णन केलंय बुवा. गोनाई राजाई दोघी सासू सुना, रामाला मदाना बापले का, रामाला मदाना बापले का. कोणाई राजाई दोघी सासू सुना, कोणाई राजाई दोघी सासू सुना, रामाला मदाना बापले का, रामाला मदाना बापले का. नाराविटा गोदा माता हे चौघे पुत्र, नाराविटा गोदा माता हे चौघे पुत्र. जन्मले पवित्र त्याचे वंशी, जन्मले त्याचे वंशी. लढाई गोडाई साई साखर, लढाई गोडाई साई साखर. चौघे सुना पायी नामयाच्या, चौघी सुना पायी नामयाच्या. लिंबाबाई दिली की आऊबाई बहिणी, लिंबाबाई दिली की आऊबाई बहिणी. तुझी जनी नामयाची, जनी नामयाची. रामाला मदाना बापले का, रामाला मदाना बापले का. रामाला मदाना बापले का, रामाला मदाना बापले का. म्हणून महाराज दाजींचा आग्रह खातर आलेली सेवा आहे. तसं दसकरीला मीच होतो, तेव्हा पाऊस चालू होता आणि योगायोगाने श्राद्धाचे विधी सुद्धा मी चालवले आहे. कारण का याच्यावरून तुम्ही कळून घ्या या एरंडी परिवाराचं बंडा महाराजांचं नातं काय. न ती एकदा कीर्तन ऐकलं लोक कीर्तन घेत नाही, माझं नाही लोकांचं. आमचं असं आहे, इडं ऐकलं ना 5-6 कार्यक्रम लागू भेटून जाणार. काय ना एक कार्यक्रम महाराजांची कृपा आहे, काही सांगता येत नाही. विचार करा महाराज, इडं आपण जर पाहिजे 51 बळी आहेत. आता विनेकरी दादा बघत ना,
एवढ्या वयात विना घेणं तेवढं सोपं नाही. पण वारकरी संप्रदाय एक लक्षात घ्या बरं कधी पण, तेवढा माझा अधिकार आहे. महाराज लोक सर्व उभे आहेत. कीर्तनकार जर लहान असेल तर विनेकरी म्हातारा ठेवू नका. अहो त्या लहान कीर्तनकाराला, त्या बालकाला बोलण्याची बुद्धी नाही. पोपट पंची करून शिकवलेला मनुष्य ते पोरग धंदा चालत नाही म्हणून बापाने कीर्तनात पोराला उभं केलं. पण एक आहे, ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, पहाटी काकडा भजन गायलं, आयुष्यभर हरिपाठ केला, त्यांनी भागवत वाचलं, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलं, ज्ञानेश्वरी पाठ केली, आणि त्या म्हाताऱ्या माणसाला, ते म्हाताऱ्या विनेकरीला, त्या लहान पोराच्या ज्याला काही अधिकार नाही त्याच्या पाया पडावा. पुढे चालला आपला परमार्थ. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. काम क्रोध मीठ मिरची याची घेऊ नये रुची. आशा मनीषा तेल घट्ट याचा येऊ तरी विट्ट. भक्तिभाव तूप पोळी याशी सावध होऊन गेली. आणि तुका म्हणे औषध घ्यावे आणि त्यांनी ब्रह्मानंदी राहावे. अनुभव नाहीत महाराज. म्हणून आमचे दादा असतील विनेकरी, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. महाराष्ट्रात ज्यांचं सध्या वादळ आहे, असे आमचे जे टॉकीज फेमस योगेश महाराज रसाळ पाचुरीवणी, नंतर या ठिकाणी माझे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी सुनील महाराज तांगडीकर चांदवड तालुका, नंतर या ठिकाणी माझे लहान बंधू अमित महाराज. भावाभावाचं पटत नाही, हा बांधकोर तो बांधकोर, पण एक लहान भाऊ एका मोठ्या भावाला सिंथेसायझर साथ देतो, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. विठाला विठाला या ठिकाणी पाहिलं ना तसं चेहरे आहे लक्षामध्ये. आमचे नाना तर खूप जीव लावणारी परत आहे ठिकाणी. बंडा महाराजांचा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे घ्यायचा, आग्रह करणारे दाजींना आग्रह करणारे नानाच आहे का. आणि विशेष म्हणजे आळंदी संस्थेमध्ये पाठाला थोडेसे मागे पुढे होतो आम्ही. बारगाव पिंपरी त्याची कीर्तन भेट झाली. असे आमचे महाराज. नंतर दादांचा तर परिचय आता आहेच आपला पूर्वीपासून. सर्व तुमच्या पाटपिंपरी भागामध्ये खूप असं गोड असं व्यक्तिमत्व. आणि माझी लहान बहीण ज्यांना दिली आणि लग्नामध्ये भानगडी कराव्या असे आमचे लहान दाजी, जीव टॉकेजचे उत्कृष्ट असे पखवाजवादक, त्यांना आपण सध्या निफाड तालुक्याचं भूषण म्हणतो, असे रामदास महाराज रसाळ आहेरगावकर. तुम्ही जीव टॉकेज त्यांना दररोज तुम्ही पाहतायत, असे पखवाजवादक आहे. आणि साऊंड सिस्टीम का पूर्वीचं काही मी वाघ्यामध्ये असल्यामुळं मला साऊंड सिस्टीम कशी पाहिजे या अचूक देणारे फेकणारे महाराज बारागाव पिंपरी साऊंड सिस्टीम असल्यामुळं मी तुम्हाला खूप धन्यता प्राप्त करतोय. विठाला अभंग नैमित्तिक प्रकरणातला आहे. पिंड पदावरी दिला पुल्या करी. आज मी तुम्हाला फक्त एकच आहे, रामायण सांगणार नाही, महाभारत सांगणार नाही, किंवा वेदाचं परिपक्व झालेलं फळ भागवत सांगणार नाही. मग आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर प्रत्येकाच्या मुखाजवळ येतं, हा ग्रंथ वाचा, हा ग्रंथ वाचा, हा ग्रंथ वाचा. त्या ग्रंथाचं नाव सांगितलंय 18 पुराणामध्ये 17व्या क्रमांकाचं पुराण आहे. आणि त्या पुराणाचं नाव सांगितलंय फक्त आणि फक्त गरुड पुराण. विठाला विठाला. आता तसं पाहिलं, रामायण 2 लोकांनी लिहिलं. एका ब्राह्मणाच्या मुलाने रामायण लिहिलं. ब्राह्मणाच्या मुलानं, महाराज तुमची झोप झाली का? झालीच ना. त्यांचं नाव सांगितलंय वाल्मिक ऋषी. तुमचे महाराज तुमच्या गोळ्या संपल्या का? काय संपल्या नाही, गोळ्या पण घेतो. मग का हो, इकडे आपण जर पाहिलं चाळीसगाव तालुक्यामध्ये वालझरी म्हणून गाव आहेत. त्या ठिकाणी एका ब्राह्मण कुळामध्ये रत्नाकर नावाचं मुलगा जन्माला आलं. त्यांनी रामायण लिहिलं. केले रामायण रामाधे रामाधे केले रामायण रामाधे केले रामायण रामाधे रामाधे केले रामायण रामाधे कोळ्याची कीर्ती वाढली गा केले रामायण रामाधे केले रामायण रामाधे केले रामायण रामाधे कोळ्याची कीर्ती वाढली गान केले रामायण रामाधे केले रामायण रामाधे केले रामायण रामाधे
रामायण आता महाराजांनी प्रमाण दिलं. राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर रामायण मान्य आहे, पण ब्राह्मणाची पोर म्हटलं इथं कोणाला? व्यासांच्या मुलाला. इकडे पाहिलं तर आदिवासी बांधवांमध्ये, आमच्या बांधवांमध्ये जन्माला आलेलं हे वालेलं ऋषी महाराज आहे की नाही, सोपे आहेत का? कारण का ज्यांनी 12 वर्ष पोटामध्ये तप करावं त्यांना ब्राह्मणाचं पोर म्हटलं गेले. प्रमाण सांगू? बामणाचं पोर एक खेळासी द्यावं, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ए 12 वर्ष पाल रे, 12 वर्ष पाले कापत कापत बाहेर कापत कापत बाहेर नागडत पडून गेलं रे, नागवेचे पळून गेले रे. ऐक खेळ्या तुझं चांगलं जायचं, जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळ्या तुझं चांगलं जायचं, जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळ्या ऐका खेळ्या काय सांगितलंय? अरे ब्राह्मणाची पोर एका खेळायासी ब्याले 12 वर्ष लपाले रे, अरे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे. 12 वर्ष विचार करा महाराज. पण एक रामायण लिहिलं, जन्माला येताना राम नामाचा जयघोष करतोय, पण मुखामध्ये 32 दात आहे, ते आहे तुलसीदासजी महाराज. पण आज मी तुम्हाला रामायण सांगणार नाही, मग आज मी तुम्हाला गरुड पुराण सांगणार आहे. शास्त्रामध्ये आपण जर पाहिलं, जो जडजीव जन्माला येतोय त्याचा मृत्यू हा अटळ आहे. जन्माला आला आणि मृत्यू नाही असा विषय नाही. जसं नाण्याला 2 बाजू आहे, छापा आणि काटा, तशी या देहाला 2 बाजू आहे. एका बाजूला जन्म आहे आणि एका बाजूला मृत्यू आहे. पण एक आहे महाराज, जन्माला आलो आपण लोकांना पेढे वाटतो, मेलो लोक मुरमुरे फेकतात. जन्माला आला का आनंद आहे आणि मृत्यूपदाला प्राप्त झाला दुःख आहे. कारण ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करताना काही टप्पी धरून दिले महाराज आपल्याला. जाणं सांगितलंय, येणं सांगितलंय, बसणं आहे, उठणं आहे, हसणं आहे, रडणं आहे, नफा आहे, तोटा आहे, व्यक्त आहे, अव्यक्त आहे, निवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. बघा, हसणं आहे आणि रडणं पण आहे, एवढं सांगितलंय. म्हणून तुकोबारांना नित्यपाठातल्या 12 अभंगापैकी एक अभंग द्यावा लागला. कोणता? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, आणि नरदेवने हानी केली विठाला विठाला. हे संसाराचं हाडगाळ काय? पण एक आहे, सटवीने जो टाक टाकला असेल तसाच आपला मृत्यू होणार. मी सांगत नाही, अमराय सांगतायत. काल लाटीचे लिहिले काही मुडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणीने. सटवीने जो टाक टाकला आहे त्याच पद्धतीमध्ये आपला मृत्यू होणार, यात संशय नाही संशय महाराज. मग आज आपल्याला फक्त एकच आहे, माणसाला आयुष्यामध्ये 2 गोष्टीचं भय असतं. एक आहे 7.5 आणि एक आहे पितृदोष. मार्ग नाही का बरं का? शनीच्या वक्र दृष्टिकोनातून या शरीरावर होणारा परिणाम म्हणजे 7.5 आहे. 27 नक्षत्र आहे, प्रत्येकाचे 4-4 चरण आहे. 27 गुणिले 4 करा, 108 होतात. विठाल विठाल. म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, 7.5 पाहायची नाही. मग आता आपल्या घराला पितृदोष होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे मुद्दे पाहायचे आपल्याला. मग त्यामध्ये आपण जर पाहिलं, बऱ्याच लोकांना पितृदोषाची लक्षणच माहित नाही. फक्त म्हणताय झालाय पितृदोष, झालाय पितृदोष, चला त्र्यंबकला करा, नारायण नागबली. काय गरज आहे? पितृदोष तुम्हाला समजला तर तुम्ही त्र्यंबक सुद्धा जाणार नाही. पण आपलं असं आहे, ठकीने सांगितलं म्हणून मीराबाईने केलं, मीराबाईने केलं म्हणून शांताबाई ऐक. चालतंय का महाराज? गरुड पुराण वाचा, पितृदोषाची लक्षणं सांगितलंय. जसं शेतामध्ये तुम्ही सोयाबीन पेरली तर सोयाबीन बीज भाजून केली नाही आणि पुन्हा जन्म मरण, जर हे प्रमाण आहे
तसं तुम्ही आज जन्माला आलात ना, माणसाला काही ठेसा लागतात. आता तुम्हाला चष्ट वाटत महाराज इकडे उभा आहेत ना, माझं सर्व लक्ष दवाखान्यामध्ये आहे. माझी स्वतःची पत्नी आयुष्यामध्ये ॲडमिट आहे. कीर्तनकार होणं तेवढं सोपं नाही महाराज, सोपं नाहीत. 30,000पर्यंत पीस येऊन गेल्यात. विचार करा, पतिडं बाकीचे बसवले पण सेवा घेतली आहेत ना, प्राण जाय पण वचन न जाय. विठाला विठाला विचार करा महाराज. लोक म्हणतात कीर्तनकार झालं का लय फायदा राहतो, लय जेवायला भेटतो, खाऊ बघू मग समजेल तुला कीर्तन काय काय. कारण का कीर्तन केलं तर लोकांचा अंग हरिप झालं पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय कीर्तन ऐकल्यानंतर आपलं अंग हरिप झालं पाहिजे. पण कीर्तनात लोक झोपतात. वाक्याखाली अंडरलाईन करा, मला राग येऊ देऊ नका. लहान तुडी मोठं काच घेतो, प्रत्येकाची सेवा मागेन. ज्या कीर्तनकारच्या कीर्तनात लोक झोपले का त्या लोकांचा दोष नाही, त्या कीर्तनकारचा दोष समजायचा आहे. आमची मारुती वाकुरेकडे आम्हाला सांगतो, समजायचं कीर्तनकारात नाही काहीतरी पाप असलं पाहिजे. बाबांचं वाक्य माझं वाक्य नाही. कीर्तन करताना माणसानं किती दुःख आहेत मागं यांनी पाहिलं पाहिजे. फक्त एक आहे, कीर्तनाच्या गादी उभा आहेत ना, आणि ज्या कीर्तनकारनं हे व्यासपीठ सोडलं का समजायचं आहे जोग बाबा संस्थेतला कीर्तनकार नाही हे समजावं. विठाला विठाला ही गादी लय महत्वाची महाराज. एका PSI न बुटी घेऊन आला होता इथं, काय अनुभव आला त्यालाही समजलं. ही गादी तेवढी सोपी नाहीत. चष्टवारी गादी घेऊ नका. ही कीर्तनाची गादी आहे, नारदाची गादी आहे, नामदेवरायांची गादी आहे. या गादीवरती नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि देवाला नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जरी मने ज्ञान देवा बोला भंग. जरी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. 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 नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा इसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा पितांबर गळावा आणि कबीर महाराजांनी सावध करत देवा, अरे बघ म्हणे काय झालं म्हणजे. ही कीर्तनची परंपरा आहे. मात्र आपण जर पाहिलं मग आता पितृदोष म्हणजे नेमकं काय याकडे आपल्या यायचं आहे. आता नंतर पिंडाकडे वळायचं आहे. शास्त्रामध्ये पितृदोष ओळखण्याची काही लक्षणं आहे. कोणकोणती आहे ते ऐका. आता पहिलं लक्षण ऐका. आता ज्या घरामध्ये तुम्ही राहतात त्या राहत्या घराच्या भिंतीला जर खाण्याचं मध बसलं असेल तरी पितृदोष आहे हे समजावं. काय सांगितलंय? घराच्या भिंतीला जर खाण्याचं मध बसलायत ना, समजायचं आहे पितृदोष आहे. घराच्या भिंतीला जर पक्ष्यांनी खोपा केलात ना तरी पितृदोष समजायचं आहे. वटवाघूळ नावाचं पक्षी संध्याकाळच्या वेळेस किंवा पहाटच्या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या घरामध्ये आलं आणि उलटा फेरा मारून बाहेर निघून गेलं तरी समजायचं आहे पितृदोष आहे. घराची मुख्य अडगई, त्या मुख्य अडगाईला साप जर लोंबकळताना दिसला तरी पितृदोष समजायचा आहे. अजून काय? अजून लक्ष सांगतो ठिकाणी. आपल्या गायीच्या गोठ्यातली गाय अचानक गतप्राण झाली, तिचा अकाली मृत्यू झाला तरी समजायचं आहे का आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहेत. अजून काय?
कावळा नावाचा प्राणी घराच्या उमऱ्याच्या आत आला आणि तो जर अन्न भक्षण करू लागलात ना तरी समजायचं आहे पितृदोष आहे. विठाला 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 घराकडे कावळा बसलेला घरासमोर आणि आपल्या घराकडे पाहून तो काव काव करतोय. समजायचं आहे आपले गेलेले पितर आपल्यावरती नाराज आहे आणि त्यांचा दोष आपल्याकडे लागतात. स्वर्गीचे पितर वाट पाहतात. हो फार गोडा बघ तुकोबरायांचा. बरं अजून काय सांगितलंय अजून ऐका आता. अजून लक्ष सांगितलंय महाराणी आमच्या महिला वर्गाचा खूप दोष होतो. चुलीवर दूध ठेवतात महाराज चुलीवरती आणि बाहेर भांडे गस त्या संग बोल त्या संग बोल त्या संग बोल त्या संग बोल. इकडं दूध निम ओतू जातं वा. जर गॅसवरचं दूध किंवा चुलीवरचं दूध वारंवार जर ओतू जात असेल तर समजायचंय पितृदोषाची भयानक लक्षणं घरामध्ये आहेत हे समजावं. घरामधून लाल मुंग्या बाहेर जात आहेत आणि काळ्या मुंग्या आतमध्ये प्रवेश करतायत हे दृश्य जर दिसलं ना तर घरामध्ये पितृदोष आहे हे समजावं. घरातली मांजर आपल्या घराच्या मुख्य आरशाकडे पाहते आणि आवाज करते आणि त्या आरशाला जर ओरखडत असेल तरी समजायचं आहे पितृदोष आहे. अजून किती सांगायचं महाराज. जेवताना जर डाव्या खांद्यावर जर पाल पडली तरी आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हे वैदिक शास्त्र सांगतं. विठाला विठाला येतं काहीच नाही महाराज. जर आपल्या देवघरातले देव जर काळे पडत असतील तुम्ही पितांबरन तुम्ही त्याला स्नान घालतायत ना पण एक आहे संध्याकाळपर्यंत जर ते काळे पडले त्याला माशी लागली म्हणजे होल पडले तरी पितृदोष आहे हे समजायचं आहे. पण नारायण नागबलाची करायची काही शक्यतो गरज पडत नाही. पण आपलं असं आहे नाही वा ते असं होईल तसं होईल. आता माझ्या मंडळी मला सांगितलं होतं चला पितृदोष काढायला म्हणे. मग कुठं म्हणे त्र्यंबकला. तिच्या मागच गेलो. तिथं ती मागं राहती पण तिकडे गेलो मागच गेलो महाराज. तिकडे बामसी माही भानगड झाली. ते गणपती आतर्वेशीच ना ते मधलंच कळू म्हणून लागलं म्हणायला. त्याला म्हणलं काका अहो हे चुकलंय पण तुला कळतं का मला कळतं. म्हणलं आता सोळं घालेलं नाही तुला काय पाहिलं असतं. विठाला विठाला कारण काय होतं माहिती आहे का मला एक बरगडी वाढवाय. आता काय सांगावं दाजीला माहिती आहे. पक्षात पाहिलं तर कावळा आहे. देवांमध्ये पाहिलं तर रामदास महाराज असं कशाला म्हणजे रामदास महाराज देवांमध्ये इंद्र आणि माणसात इकडे कोण नाही ना कोण नाही ना. असलं तरी काय घाबरायचं का मी तो स्वैरात निघाल आपल्यावाला. लोक नहायला एक बरगडी वाढवा राहते. आता घरी जाऊन मोजून पाहिल्या तुम्हाला तेवढ्या मालाच आहे. माझे आजोबा कीर्तनकार होते धुडकुजी महाराज तुम्ही पाहिले असते कधी. फार विनोदी महाराज कणी ते सांगायचे शेतकरी बांधाजवळ गेला इकडून कोर तिकडून कोर इकडून कोर तिकडून कोर. तसा नाही काका शेंडीजवळ गेला इकडून कोर तिकडून कोर इकडून कोर तिकडून कोर. आता कोरायची मी काही फायदा आहे का ठेवू मोठी शेंडी काय फरक पडतो. पण लाईव्ह कोरायची सवय आणि बऱ्याच लोकांनी हेच राहतं विठाला विठाला आता विचार करा महाराज. मग शास्त्रामध्ये पितृदोष होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. मग 16 संस्कारापैकी एक विधी सांगितलाय शेवटचा त्याला म्हणतायत अंत्यसंस्कार. ऐकावर कसं विषय आता. अंत्यसंस्काराची काही लक्षण आहे. कोणकोणती लक्षणं आहेत ती ऐका आता. इकडे आपण जर पाहिलं माणसाचा मृत्यू झाला का घरामध्ये प्रेत असताना त्या प्रेताची पाय कुठं करायची आणि मुख कुठं करायचं याला शास्त्र आहे. कारण का आतापर्यंत आजाही गेला पंजाही गेला नातूही गेला. आजा मेला पंजा मेला बापा मरता गेला. देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला.
बाप मसला गेला देखत एक जना तू देखत एक जना तू पण तू तोही कैसा झाला आजा मेला बंदा मेला बाप मसला गेला बाप मसला गेला देखत ना तू पण तू तोही कैसा झाला काय सांगितलंय? आजा मेला पंजा मेला सर्व संपलं. मग आता विचार करा, घरामध्ये प्रेत असताना त्या प्रेताची पाय कुठं करायची आहे आणि मुख कुठं करायचं आहे याला शास्त्र आहे. घरामध्ये प्रेत असताना घराचा मुख्य दरवाजा ज्या दिशेला आहे त्या दिशेला प्रेताची पाय करायची आहे. बहुतेक घरांची तोंड आपण जर पाहिलीत ना ही पूर्व आणि पश्चिम असतात. म्हणून पूर्वेला पाय करायचे आहे आणि पश्चिमेला मुख करायचं आहे. बरं ठीक आहे. उत्तर कार्य करणारा काय करतोय? मग त्या प्रेताला उस म्हणून आपली मांडी दान करतो. बघा तुमच्या भागात काय म्हणतात त्याला? उस म्हणता येत ना? विचार करा महाराज. आधी आपण जर पाहिलं उस दान करायचं आहे पण कसं करायचं त्यालाही महत्वाचं आहे. त्या प्रेताचं आपलं नातं काय यावरती ही उसने दान अवलंबून आहेत महाराज. मांडी अवलंबून आहे. कृपया करून बोलू नका. मग ते कसं आहे ते ऐका. विठाला 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 पुढं सरका महिला वर्ग पुढं सरका या सरका ऐका आता त्या प्रेताचं आपलं नातं काय पुढं भरपूर जागा आहे. इकडे बसा पुढं. हे सुशास्त्र आहे. जर आपल्या घरामध्ये वडिलांचा देह गेला असेल काय सांगितलंय घरामध्ये जर वडिलांचा देह गेला असेल ना तर उत्तर कार्य करणारी आपली उजवी मांडी त्या प्रेताला दान करायची. घरामध्ये जर वडिलांचा देह गेलात ना तर उत्तर कार्य करणी त्या प्रेताला उस दान करताना विठाला विठाला स्वर्गीचे पितर भाग्य आहे दादाजी तुमचं आलं. कावळे बघा जवळ एवढा कावळा येत नाही फिरून गेला. जिड बंडा महाराज तेवढे कावळे बारा गोळे होणार आहे. विठाला विठाला फोनवर कावळे शोधतो फोनवरती लोकांनी अवघड दाजी प्रवचन दुसऱ्या फुकट कावळे शोधले काय अवघड जाऊ द्या मग आपल्या काय सेवा घेतली आपण ती करावं लागतं महाराजांनी. इकडे आपण जर पाहिलं वडिलांसाठी उजवी मांडी आहे पण जोपर्यंत प्रेताचं मुख आपल्या मांडीवर आहेत ना तोपर्यंत उत्तर कार्य करणाऱ्यांनी डोळ्यातले अश्रू प्रेतावरती दान करायचे नसतात. हाताने हवा घालायची आहे वस्त्राने हवा घालायची नाही प्रेताला. कधी वडिलांचे ते मांडीवर आहेत ना फक्त हाताने 5 वेळेस हवा घालायची. 5 वेळेस का या देहातला आत्मा आता पंचमहाभौतिक तत्व विलीन झालायत ना फक्त हाताने हवा घाला. जर आईचा देह गेला असेल वडिलांना जर उजवी मांडी सांगितली आहे मग आईचा देह गेला मग आईला कोणती मांडी उस म्हणून दान करावी. वडिलांना जर उजवी मांडी सांगितली राहिली कोणती मांडी. पण गरुडपुराण सांगतं आईचा देह जर गेला असेल कारण आई कशी आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती
म्हणजे आपण जर पाहिलं मग आईचा देह जर गेलात ना तर आईला उसळ दान करताना उजी मांडी पण चालत नाही आणि डावी मांडी पण चालत नाही. मग दोन घोटे ज्या ठिकाणी एकत्र येतात ना त्यामध्ये देह घ्यायचा. याला कारण आहे. तुम्ही आम्ही गर्भामध्ये असताना आपल्याला मुख आहे पण आई आपल्याला मुखातून अन्न देत नाही. मग आपल्या नाभी कमलावरती आईनीळ नावाची नाडी आहे. तिला ग्रामीण भाषेत नाळ म्हटलं जातं. तुमचा माझा शरीराचा मध्य जर पाहिलात ना तर नाभी चक्र आहे. नागाव सांगतायत ना चिंचेच्या पानावरती देऊळ बांधले रे आधी कळस मग पाया रे. विचार करा. म्हणून आईला मधीन घ्यायचं आहे. रडायचं नाही आणि तीनदा हवा करायचे का. 3 गुणाची विचार सांगणारी आपली आई आहे. बाळा तू रजगुणात राहू नको, तू तमगुणात राहू नको, तू सत्वगुणाचा विकास कर. म्हणून 3 गुणाची विचार सांगणारी आपली आई आहेत महाराज. कारण आईची बरेच पद आहेत ना. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे प्रकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. चंद्राची गोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई रे बाबा आई तुला मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. तुमचं लहानपण आठवा. त्यावेळेस तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही आईकडं दुडू दुडू पळत असाल. आई मला भूक लागली, आई मला भूक लागली. तिनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये तुम्हाला वागवलं, तुम्हाला जन्माला घातलं. शेवटी म्हातारपणात लोक त्यांना विसरतात, लोक विसरतात. त्या आईला काहीच गरज राहत नाही. अरे चतुर भाकरीसाठी त्या आईला 2-2 वाजेपर्यंत उपाशी राहावं लागतं. पण लोकांना आईची किंमत कळत नाही. राहिलीच माझ्यासाठी तुझ कष्टाच्या गावात. कडे कधी कडे गावात ओल्या मातीतून चालताना उडवले गाठ्याचे पापा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आमचे किसोमा भुजंग म्हणायचे. पिंचूरचे जेवढी वाघे आहेत ना आपली फार तालुक्यात नाशगिलतले तेवढ्यांचे मेन गुरु किसोमा भुजंग ते सांगायचे आम्हाला आई कशी आहे. अरे 9 महिने 9 दिवस वागविल जिना काय करशील कुत्र्यावाणी जिना. अरे आठवे तना मायेची सावली. अरे मायेची सावली प्रेम गंगावली. अरे तिच्यामुळं वेळ्या सारी पुण्या पाहिली माय माऊली प्रेम गंगावली. तिच्यामुळे झाली तुझ्या पाहिली माय माऊली प्रेम गंगावली. त्याच्यामुळे झाली तुझ्या पाहिली माय माऊली प्रेम गंगावली. गंगावली अशी आईच म्हणून आईचं ते मती घेतं. पण सावत्र माता जर असेल तर सावत्र मातेला डावी मांडी सांगितले.
तिला मात्र हवा घालायची नाहीत. कारण का तिच्यामध्ये कळत न कळत अहंकार असतो. अहंकाराचा वारा न लागे राजेसा. ती म्हणते मी जर नसते याचं कुटुंब लहानचं मोठं झालं असतं. मी जर नसते याच्या पोरांचा कोणी सांभाळ केला नसता. मी जर नसता यांचा कोणी सांभाळ केला नसता. म्हणजे सावत्र मातेमध्ये कळत न कळत अहंकार असतोय ना, मग तो आपल्याकडे येऊ नये म्हणून सावत्र मातेला डावी मांडी सांगितले आणि तिला मात्र हवा घालायची नाही. बरं ठीक आहे, पायशास्त्र समजलं, मांडी कशी दान करते समजलं. पण पुढचं ऐका आता. मग आपल्या घरामध्ये आपण दशक्रियाचं जोपर्यंत पिंडदान होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक नंदादीप असतो बघा. ठेवता ना तुम्ही? मग तो नंदादीप कसा ठेवायचा? त्या दिव्यामध्ये वात कशी असावी, त्या वातीचं मुख कुठं असावं, त्या दिव्यामध्ये तेल कसं असावं, यालाही शास्त्राचं कारण आहे. सज्जनांनो, माणसाचा आत्मा निघून गेला का आपला जो आत्मा आहे हा काळाच्या नियमाच्या हातामध्ये फक्त आणि फक्त 17.5 मिनिटं राहतो. परत तो तिथून निघतोय आपल्या राहत्या घरामध्ये येतो. तो राहतोय 3 दिवस. त्याला म्हणतायत प्राणोत्क्रमण क्रिया. या 3 दिवसामध्ये तो घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बसला असतो महाराज. पण प्राण जाण्याच्या वेळेस त्याचं कर्म जे अपूर्ण आहे त्या अपूर्ण कर्माचा फटका उत्तर कार्य करण्याला पितृदोषाच्या रूपाने लागू नये म्हणून ते अपूर्ण कर्म तो जीवात्मा त्या दिव्याला सांगण्याचं काम करतोय. आणि विशेष व्यासांचं वाक्य आहे. व्यास म्हणतायत जोपर्यंत 3 दिवस हा जीवात्मा घरात आहेत ना तो अग्नीला फार घाबरतोय. म्हणून आपल्या घरातली चूल आपण 3 दिवस पेटवत नाही. बाहेरून आलेलं अन्न आपण भक्षण करतो. विठाला विठाला म्हणून ते दिवा जाळण्याचं काम करतो महाराज. पण एक आहे, त्या दिव्यामध्ये एकच वात असावी, त्या वातीचं मुख दक्षिणेला असावं, तीही अखंड असावी. पण तेल कोणतं टाकायचं आहे? बाळांपण होता होता किंवा सौभाग्यवती मरण प्राप्त असेल, हे 2 जर मरण असतील महाराज, बाळांपण होता होता हे गेला किंवा सौभाग्यवती मरण प्राप्त झालं, तर त्या ठिकाणी दिव्यामध्ये तेल टाकताना आपण एक तेल टाकायचं आहे. त्याला म्हणतात मोहरीचं तेल, राईचं तेल. संस्कृतमध्ये त्याला किंवा हिंदीमध्ये त्याला सरसोचं तेल म्हणतात. राईचं तेल टाकायचं आहे. पण जर अपघाती मृत्यू असेल त्याला शास्त्रामध्ये एक अकाल मृत्यू म्हटलं आहे. कर्म अपूर्ण, प्रारब्ध अपूर्ण मृत्यू आला, अकाल मृत्यू आहे. अकाल मृत्यू असेल, अपघाती मृत्यू, तर दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे, पण तिळाचं तेल टाकायचं आहे. पण जर वयानुसार मृत्यू असेल दिव्यामध्ये तेल टाकताना एक तर गोड तेल टाका किंवा गावठी तुपाचा दिवा लावा. हे शास्त्र आहे. पण एक आहे, दशक्रियाचं पिंडदान करून तुम्ही घरला आलात, तुम्हाला वात बंद करायची आहे, पण मुखातल्या हवेनी ती वात बंद करू नका. बाहेरच्या हवेमध्ये किंवा पंख्याच्या हवेमध्ये तो दिवा बंद झाला पाहिजे. किंवा 3 टाळी वाजवायची, अशी 3 गुणाची 3 टाळी आहे, त्या टाळीच्या हवेमध्ये तो दिवा बंद झाला पाहिजे. पण विजवलेली वात आपल्या घराच्या अवतीभोवती टाकू नका. ती वात घ्यायची आहे, त्या गंगेच्या पाण्याजवळ जायचं आहे, त्या जीवात्म्याचं 3दा नाव घ्यायचं आहे, ओम शांती म्हणून ती वात गंगेच्या पाण्यामध्ये अर्पण करा. पण जर ती विजवलेली वात तुम्ही घराच्या अवतीभोवती जर अर्पण केली किंवा टाकलीत ना, तर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या किंवा घरामध्ये घराच्या अवतीभोवती सर्पाचं वास्तव्य तयार होतं. हे गरुडपुराण सांगतो. विठाला विठाला बरं ठीक आहे, दिव्याशास्त्र समजलं. मग आपण काय करतोय? त्या प्रेताला आंघोळ घालण्यासाठी बाहेर पाणी तापवतो. पण पाणी तापवायचं आहे. तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये भोजन करतायत, चांदीच्या तांब्यात पाणी पितायत, पण प्रेताला स्नान घालताना लोखंडाचं पात्र चालत नाही, स्टील चालत नाही, जर्मन चालत नाही, सोनं चालत नाही, चांदी चालत नाही. मग त्याला सांगितलंय तांब्याचा हंडा. जनार्दन स्वामींचं जे साधक मंडळी आहेत ना, बाबाजी तुम्हाला बाकीचं कडं घालू देत नव्हते, तांब्याचं कडं घालायला व्हायचे. आता 25 हापूस निघाले. बाबाई सांगायचं आम्हाला, कारण मी 5वी ते 10वीपर्यंत फिरवलो होतो शाळेत. मी ते शिक्षक असल्यामुळे मला माहीत आहे. हे विचार करा मला, तांब्याच्या धातूमध्ये 21 प्रकारचे भक्तिगुण आहे. बाबाई सांगायचं आम्हाला, जर आज 21 प्रकारचे भक्तिगुण ऐकायचे असेल तर संध्याकाळचं कीर्तन आहेरगावला यांच्याकडे. प्रदोष म्हणजे काय, प्रदोष कसा करावा, प्रदोष उपास केव्हा असतो. लोक प्रदोष संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर सोडतात, चालतं का? सूर्य उगवण्याच्या म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर 10 मिनिटं तो प्रदोष उपास सुटला पाहिजे. तो पर्व काळ आहे.
पण हे कोण सांगावं? विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. इकडे एक वाक्य आहेत महाराज. मात्र आपण जर पाहिलं ना, मग सर्वात मोठं सांगितलंय त्या तांब्याचा हंडा घ्यायचा आहे, 11 तांबे पाणी घ्यायचं आहे. 11 तांबे पाणी काय घ्यायचं आहे? या अध्यायाला आहे 11 दरवाजे. किती दरवाजे आहेत? 11 दरवाजे. एक द्वार धुण्यासाठी 1 तांब्या पाणी पुरेसा असतो, म्हणून 11 तांबे पाणी घ्यायचे आहेत महाराज. पण गावऱ्या घ्यायचा आहे 3.5. काय सांगितलंय? 3.5 गावऱ्या घ्यायच्या आहे. पण एक आहे, ज्या गौऱ्या घ्यायच्या आहेत ना, त्या गौरीला आमच्या माता माऊलीचा हात लागलेला नसावा. त्याला म्हणतायत रानगौरी. गाईच्या पोटातून पडलेलं शेण ते वाळलं तर आपण रानगौरी म्हणतो. त्या घ्यायच्या आहे 3.5. कारण का 3.5 पीठं कोणाचे आहेत? माझ्या गावाजवळून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती वणीचा गड आहे, म्हणून तिला आपण म्हणतोय ना, ती अनादि निर्गुण कशी आहे? अनादि निर्गुण प्रगटली बाबा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गौरी. महिषासुर मर्दनाला गौरी. त्रिविध तापाची करावया जाण. त्रिविध तापाची करावया जाण. आपण जर पाहिलं नाही, मग त्या प्रेताला आपण बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर आपल्याला स्नान घालायचं आहे, पण घरामध्ये जी क्रिया असते ना, तिची उलटी क्रिया आपल्याला बाहेर करायची आहे. घरामध्ये पूर्वेला पाय आहे, पश्चिमेला मुख आहे. मग स्नान घालताना दक्षिण उत्तर जरी केलं तरी चालतं. मग का हो, उत्तर कार्य करणारा तो गरम पाण्याचा तांब्याचा हंडा उचलतोय, त्या प्रेताजवळ ठेवतोय. मग का हो, मग तुम्ही पहिला तांब्या त्या प्रेतावरती ओतता कुठं? इडून आपली लाख मोलाची चुकी होती प्रेताला. प्रेताला स्नान घालायचं आहे, मग पहिल्या तांब्यात तुम्हाला ओतायचं कुठं प्रेतावरती? आपल्याकडं कोणीही जाऊ द्या, पहिला तांब्या हा टाळवरच आहे. कुठे आहे? तांब्यावरच आहे, डोक्यावरती आहे. मग पहिला तांब्या ओतायचा कुठं? ऐका, त्या प्रेताचं आपलं नाथक आहेत ना, यावरती पहिला तांब्या अवलंबून आहे. ते कसं? हे ऐका. पहिला तांब्या जर बघलं, वडिलांचा देह जर गेला असेल तर उत्तर कार्य करण्यानी स्नान घालताना पहिला तांब्या हा टाळूवरती आहे. आईचा देह गेला असेल, उत्तर कार्य करताना स्नान घालतोय ना, तर स्नान घालताना आईच्या देहावरती पहिला तांब्या हा पायाच्या अंगठ्यावरती आहे. भावाचा देह गेला असेल, भाऊ उत्तर कार्य करतोय ना, तर स्नान घालताना पहिला गरम पाण्याचा पहिला तांब्या हा छातीवरती आहे. बहिणीचा देह गेला, भाऊ उत्तर कार्य करतोय ना, तर गरम पाण्याचा पहिला तांब्या गुडघ्यावरती आहे. आणि पत्नीचा देह गेला असेल आणि पती जर उत्तर कार्य करतोय ना, तर स्नान घालताना गरम पाण्याचा पहिला तांब्या हा नाभी चक्रावरती आहे. हे शास्त्र आहे, पण हेच आपल्याला कळत नाही आतापर्यंत. आम्ही म्हणतोय गरुपुराण केलं, याला दान केलं, त्याला दान केलं, हे केलं, ते केलं, पण पिंडाला कावळा शिवला नाही. पिंडाला कावळा का शिवत नाही? शास्त्रात तत्मता शास्त्र हा विठाला विठाला का संतांनी सांगितलं महाराज आपल्याला. उपकार आहे संतांचे आपल्यावरती. काय सांगू आता संतांचे उपकार? निरंतर जागवे. काय सांगू आता संतांचे उपकार? निरंतर जागवीती. निरंतर जागवीती. निरंतर मग आपण काय करतो महाराज? त्या प्रेताला एक 3D बनवतोय, पण एकदा वापरलेली 3D परत चालत नाही, आणि त्यातल्या त्यात लोखंडाची चालत नाही. म्हणून कावळीला प्रॉब्लेम होता. लोखंडाचा वापरतो आपण ना, म्हणून कावळी शिवत नाही लवकर. आता विचार करा महाराज, लोखंडाच्या धातूवरती आपण जर पाहिलं ना, तर 22 दिवस अतृप्त आत्मे असतात.
22 दिवस अतृप्त आत्मे असते. बघा पूर्वीच्या काही लोक, तुम्ही जुने लोक आहेत सर्व, हातातून पिंड घेऊन जायचे बघ कावळे. का? 3.5 बांबूची तिरडी आणायची. तिरड एक बांबू आहे भूतकाळाचा, दुसरी बांबू आहे भविष्यकाळाचा. म्हणजे 7 वाराच्या 7 कांड्या आहे. 7 वाराच्या 7 कांड्या आहे. मग तिथे आपण जर पाहिलं त्यावरती प्रेताला ठेवायचं आपण. नवं कापड टाकलं जातं. आता एक थोडं तुम्हाला बाजूला घेतो मी. अतृप्त आत्म्यांचं नाव निघालं म्हणून सांगतो. घरासमोर तुम्ही झाडं लावतात महाराज, काही चुकीच्या पद्धतीने लावतात. आपल्या घराच्या मुख्य द्वारासमोर शेवग्याचं झाड नसावं आणि बदामाचं झाड नसावं. कारण शेवगा हा गोसावी पंथाचा आहे. गोसावी पंथाचे नियम हे तुम्हा आम्हाला निघत नाही. बदामाचं झाड का नसावं? बदामाच्या झाडावरती 42 दिवस अतृप्त आत्मे असतात. किती दिवस? 42 दिवस अतृप्त आत्मे असतात. ज्यांच्या घराच्या समोर बदामाचं झाड आहेत ना, त्या घरातल्या लोकांना कायम कानाचे विकार, पाठीचे मणक्याचे विकार आणि तळपायाचे विकार चालू असतात. विठाला म्हणून महाराज घरासमोर बदामाचं झाड नसावं. कारण 42 दिवस, कारण हे अतृप्त आत्मे आहेत ना, आपल्या कानाजवळ काही अतृप्त आत्म्यांचा स्वर फार भयानक आहे. म्हणून त्या घरातल्या करत्या व्यक्तीला कानाचे विकार चालू होतात. ज्याला कानाचा बहिरेपणा आहेत ना, ते दवाखान्यात जाऊ नका, मला भेटा. तर आमच्या वारकरी संप्रदायात कोणतेही चांगले कीर्तन करायला भेटा. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या. ज्याला कानाचा बहिरेपणा आहे, डोळ्याचा विकार आहे, त्यांनी दवाखान्यात जाऊ नका, ज्ञानेश्वरी घ्या. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 1 ते 5 क्रमांक 24 सकाळ दुपार संध्याकाळ वाचा. तुमचा कानाचा बहिरेपणा आणि डोळ्याचे विकार कमी होतील. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवा, मग त्या प्रेता आपण ठेवतोय, नवं कापड टाकलं तर, आणि त्या प्रेतावरती भाताचं अन्न आपण देतो. महाराज माझ्या वेळ कमी आहे, कारण मला आता अभंगात शिरकाव करायचा आहे, म्हणून तुला पटापट सांगतो बरं का. भाताचं अन्न द्यायचंय प्रेताबरोबर. पण ते कसं? जर बाळणपण होता होता देह गेला असेल तर आणली भात बनवा, त्यामध्ये हळद टाका आणि पिवळ्या रंगाचा भात बनवून त्या नारीच्या उया कुस बांधा. जर सौभाग्यवती मरण प्राप्त असेल तर आणली भात बनवा, त्यामध्ये कुंकू टाका, लाल रंगाचा भात बनवून त्या नारीच्या डाव्या कुस बांधा. अपघाती मृत्यू आहे, आणली भात बनवा, त्यामध्ये काळी तीळ टाका आणि तो भात छातीवरती बांधा. पण वयानुसार मृत्यू आहेत ना, तुम्ही कोणताही भात आणि कुठेही बांधा, काही हरकत नाही. हे भाताचं शास्त्र आहे. मग आपण काय करतो महाराज? त्या माणसाच्या प्रेताच्या अंगठ्याची पूजा करतो. ज्याचे आईबाप जिवंत आहे, ज्याचे आईबाप जिवंत आहे, त्या माणसाने प्रेताच्या पायाच्या अंगठ्याची पूजा करताना कधीही अंगुष्ठारूपी जलदान करू नका. अशी बोटाची खोबडी करायची आहे, वरून पाणी टाकायचं आहे, 3दा म्हणायचं आहे सोधा सोधा सोधा, बाजूला व्हायचं आहे. पण आईबाप गेलेत ना, अंगठ्याने पाणी टाका. म्हणून एवढा जर विधी तुम्ही शास्त्रीय पद्धती केलात ना महाराज तर योग्य होईल. पण एक आहे, मग 4 खांदेकरी हे 4 युगाचे आहेत, 5 पानाड्या पंचमहाभौतिक प्रतिनिधी महाराज. मग आपण काय करतोय? ते प्रेत उचलण्याचा अगोदर आरत्या घेतो. प्रेतासमोर आरती चालत नाही. आता काय कळत एकादशीला पान खातात, आता काय करावं? एकादशीला आरती घेतं काही काही, चाललंय कुठं आपलं? इथे आपण जर पाहिलं, जर आता मला थोडा मी तुम्हाला पिंड काही घेऊन जातो, कारण माझे वेळ कमी आहेत, माझे फक्त 25 मिनिटं बाकी राहिले सेवा संपण्याला, म्हणून एवढा पटापट सांगणार नाही. मग आता विचार करा, इकडे आपण जर पाहिलं ना, एवढा विधी जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने केला तर तुम्हाला पितृदोष लागणार नाही. पण जरी पितृदोष लागलाही तर मग काय करायचं आहे? मग आपल्या कर्कमलांनी एक विधी सांगितलाय. तो विधी तुम्हाला गंगेच्या काठावरती, वालुकामय तीर्थावरती ब्राह्मण काकांच्या साक्षीने मुंडन करून त्या ठिकाणी तो विधी केला, तो त्याला म्हणता येतं पिंडदान. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पिंड पदावरी पिंड
पदावरी हो पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी हो पिंड पदावरी पिंड पदावरी हो पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी आदिला पोलिया पोलिया परी देला पोलिया पोलिया करे माझे झाले गयावरी हो माझे झाले गयावरी तेरा बोले आपुरे आकरे तेरा आपुरे आकरे माझे झाले गयावरी माझे झाले गयावरी पिंड पदावरी दिला पोलिया करी दिला पोलिया करी दिला पोलिया करे पिंड पदावरी दिला पोलिया करे दिला पोलिया करे दिला पोलिया जुनं ते सोनं असतं ना महाराज आहे का फडकरी चालेल बाबांना पाहिल्या पाहिजे थोडं मला डोळ्यातून घळकन पाणी आलं होतं कारण वारीमध्ये असताना आमचे रामनाथ महाराज शिलापूरकर आणि बाबांनी हे दोघं सेम टू सेम आहे बुवा. म्हणून थोडंसं पाहिल्यानंतर डोळ्यातून घळकन पाणी आलं बाबांचा संध्याकाळी फोन बाबांनी सकाळी बाबांनी दे हातात देव ठेवावा नगरमध्ये काय मरण आहे महाराज त्या ठिकाणी वारीमध्ये ते जाणं म्हणजे सोपं आहे का महाराज याला खूप पुण्याची तू का म्हणे ओथा ठेवा होया भाव सापडला. विचार करा महाराज एकच आहे महाराज असं पुण्यकर्म करा मग तुम्हाला पुण्यकर्म करायचं आहेत ना मग एकच आहे ज्या आई बापाच्यावरून तुम्हाला मुक्त व्हायचं आहेत ना त्यांचं पिंडदान करा महाराज तुम्ही माझ्या आश्रमावर या तुम्हाला कळेल मी 70 जोडपी सांभाळतो 70 वृद्ध आश्रम आहे शृंगी कृषी आश्रम तुम्हाला कळेल तिथे मग आल्यानंतर काय होतं महाराज ज्या आई बापाने तुम्हाला लहानचं मोठं केलं त्यांचं पिंडदान जर आपण करू नयेत ना शोकांतिक आहे महाराज बघा शास्त्रामध्ये 6 लोकांना पिंडदान करता येत नाही फारक नाही का बरं का आता आपण अभंगाकडे वळतोय अभंगामध्ये स्पर्श करतोय आज जाण्याचा प्रयत्न करतोय आपण 6 लोकांना पिंडदान करता येत नाही कोण कोण आहेत टिक मार्क करत चला 3 मुलं जर असली तर मधलं मुलगा पिंडदानाला चालत नाही किती मुलं 3 मुलं असते तर मधलं मुलगा पिंडदानाला चालत नाही त्याने काही पाप केलं का नाही महाराज तो रजगुणात नाही तमोगुणात नाही तो सत्वगुणात जन्माला येत ना मग सत्वगुणी माणसाला आई वडिलांचं पिंडदान करता येत नाही दुसरा ऐका आता नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही का करता येत नाही पिंडदान करताना ब्राह्मणी आचरण सांगितलंय डोक्यावरती मुंडन शेंडी जानवं आणि 16 नसल्याशिवाय पिंडदान करता येत नाही मग आतापर्यंत तुम्हाला दाखवून द्या एखाद्या माझ्या माता बहिणीने डोक्यावरती मुंडन केलं आणि ब्राह्मण काका समोर पिंडाला बसलेत आतापर्यंत तुम्ही पाहिलं कधी कारण मुळातच नारी वर्ग हा आदिशक्तीचा अवतारकारी आहे जी 100% परिपूर्ण आहे तिला दाढी मिशन असतात काय 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 जी 100% परिपूर्ण आहेत ना तिला दाढी मिशन असतात तरी आमच्या काही बाया म्हणतात आत्या बाईला मिश्या असत्या तर नाही तेच बरे अवघड झालं असं आता मी MA BEd आणि MPhil आहे आणि कीर्तनकार असं विषय बरं का मी सर्व्हिसला माणूस आहे तिकडे पगार कमी म्हणून इकडे विचार करा महाराज त्या ठिकाणी पाहिलं ना आता संत साहित्यावरती PhD करतोय माझी जगदंबा 10वी नापास आहे जगदंबा
दहावी नापास आहे, पण ती मला म्हणते काय ते मला तुम्हाला अक्कलच नाही. आता आपली अक्कल काढण्या यांची अक्कल गेली कुठे हेच समजत नाही. आता तुम्हाला नवरात्र येईल बघा, उपास त्या धरी त्या उपास राखवा होकाडी त्या. पण हे काय महाराज, जर या नसल्या मी कालपासून अनुभवलं महाराज, रडलो रात्री महाराज मी. आता काय सांगू तुम्हाला, विठ्ठल 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 काय होतं महाराज. घरातली नारी जर गेलीत ना कुठे गावाला जाऊ द्या किंवा एखाद्या माणसाची पत्नी मारू द्या, त्याला हक्काची भाकर बंद होती बाबा, हक्काची भाकर बंद होती. आणि विशेष घराला घर पण फक्त आमची माता माऊली जाणती महाराज. म्हणून संत म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा, आता इथे आपण जर पाहिलं तर हे कारण सांगितले महाराज. माता पुढचं ऐक कसं आहे, माता पिंडदान नारी वर्गाला करता येत नाही का, आदिशक्ती आहेत. पुढचं ऐका आता, व्यसनाधीन झालेल्या माणसाला पिंडदान करता येत नाही. जो मुलगा मदिरा प्रसन्न करतोय, मांसाहार करून जर त्यानं आपल्या आई वडिलांचं पिंडदान जर केलं ना, तर स्वर्गातले पितर हे तात्काळ वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कट कट करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कट कट करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. दुराचारी पुत्र झाला. ऐक ना, त्याला दुराचार शब्द वापरला बा. म्हणून व्यसनाधीन होऊन किंवा मांसाहार करून पिंडदान करू नका. आता काही काही दाजी आम्हाला लोक विचारतात, का हो म्हणजे काय, आमचा तो जीवात्मा गेला त्याला हे फार आवडायचं, मग दर महिन्याला त्या पितर करून दिलं का चालेल का. थोबाडा धाडी चालतंय का महाराज. ज्या घरामध्ये एखाद्या माणसाचा देह गेलात ना, जोपर्यंत श्राद्धाचं पिंडदान होत नाही त्या घरामध्ये मांसाहार केला जात नाही. ही वैदिंतिक शास्त्राची वाणी आहेत महाराज. म्हणून या ठिकाणी व्यसना घेऊन पिंडदान करू नका. पुढचा ऐका आता, साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. उदाहरणार्थ, सर्वांचे लाडके परिचयाचे आम्ही त्याला लाडाने बाबू म्हणतो असे शांतिगिरीजी महाराज यांच्या माता फुलामाता लाखलगावला गेल्यात, पण महात्मांनी तिला पिंडदान केलं नाही. कारण ज्यांनी 6 धुतले ते साधू तयार झाले. कारण का, त्यांच्या अंगावर एक गोधडी होती, त्या गोधडीला 6 डाग पडले होते आणि ती गोधडी फक्त संतांनी धुतली आहेत महाराज. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला धुवून आला कोणी, तिला धुवून आला कोणी, तिला धुवून आला कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, दोन्ही आना कोणी, दोन्ही आना ती कुणी कुणी धुतली, ती धुतली हरिचंद्राने तारामतीने. आपण जर पाहिलं सर्वात महत्त्वाचं सांगितलं. म्हणून व्यासनादी आपलं साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. पुढचं ऐका आता, पुढचं असं आहे, तृतीय पंथ्यांना पिंडदान करता येत नाही. पण ते मरत नाही का, मरतात ना महाराज, ते मरतात. मग त्यांचा काही तुम्हाला अंत्यसंस्कार दिसला किंवा पिंडदान तुम्हाला दिसलं कधी, त्यांचं पिंडदानही राहतं, त्यांचा अंत्यसंस्कारही राहतो, पण ते चंद्रवंशाचे नाही, सूर्यवंशाचे नाही. रात्री मध्यान्ह कालखंडामध्ये रात्री 12 ते 1:30 या दरम्यान त्यांचं पिंडदान असतं आणि त्यांचा अंत्यसंस्कार असतो.
शेवटचा अधिकार आहे का आता? शेवटचा अधिकार आहे, दत्तक मुलगा पिंडदानाला चालत नाही. दत्तक म्हणजे कोणता? ज्याचं आपल्याला गोत्र माहीत नाही, ज्याचे नातेवाईक माहीत नाही, तो मुलगा पिंडदान चालत नाही. मग श्राद्धाचं पिंडदान जगामध्ये कुणी कुणी केलं? एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं, एका नारीनं एका सासऱ्याचं पिंडदान केलं, आणि एकाने आईबाप जिवंत असताना पिंडदान केलं. विठाला ऐका आता, आदिगुरु दत्तात्रय महाराज यांचा मानसपुत्र निमी याने आपला मुलगा श्रीमानच्या नावाने जगातलं पहिलं पिंडदान केलं. आणि एकाने आईबाप जिवंत असताना पुंडलिक रायानं देवाला बोलवलं पंढरपुरामध्ये. आपण गेलतो ना आता काल परवा. विचार करा महाराज, त्या पंढरपूर आम्ही नाही गेलो बरं का, कारण सुट्टीच भेटली नाही तर काय करणार आहे, आम्ही पुढच्या जागा जात चाललोय बुवा. विचार करा, त्या पंढरपुरामध्ये गेलो आपण काय म्हणतो? या पंढरपुरात काही वाजत गाजत आणि सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, आणि सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. म्हणून महाराज पुंडलिक रायनं दिंडरी मध्ये असताना इंद्र विटू उमपडला होता. हे पुंडलिका आलो भेटीला, प्रथिला वाचून आलाशी का देवा? नाही पुंडलिका मला काहीतरी दे. म्हणून वीट घेतली आणि मागे फेकली. कार्य पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे तू धिट मागे फिरकली. त्या विटेवरती युगे 28 झाली तसं बाय पांडुरंग परमात्मा. आणि एक पिंडदान सीते मातेनं दशरथ राजाचं केलं. कोणत्या नदीवरती पिंडदान केलं होती ना? उभे असताना सांगू नका, आपल्याला काय कीर्तन करायला साध्याची मान आपलं सर्व माहीत राहतं. सीते मातेने आपल्या सासऱ्याचं पिंडदान एका नदीवरती केलं. फाल्गुनी नदी. कर्माच्या रेषा पाहत असताना एका झाडाच्या खोबडीमध्ये दशरथाचा आत्मा रडत होता. सुनबाई, हे सुनबाई, माझ्या शरीराला खूप त्रास होतोय, माझं शरीर फुगलेलं आहे, मी अतृप्त आत्मा आहे, तुझ्या कर कमलांनी माझं पिंडदान कर. सीते मातेने जर तुम्ही कोण? मी तुझा सासरा दशरथ राजा आहे. 4 मुलं असताना अंतकाळच्या वेळेस एकही जवळ नव्हता. दशरथ राजा किती पुत्र? पुत्र. अंतकाळच्या वेळेस एकही. तू एक कर, तू जरी परकेची लेक आहेत ना, माझं तू पिंडदान कर. म्हणून फाल्गुन नदीवरती सासऱ्यानं सांगितल्याप्रमाणे 6 लोकांच्या साक्षीने सीतेवतीने आपल्या सासऱ्याचं पिंडदान आरंभलं. पहिले ब्राह्मण काका, गंगा माता, गोमाता, तुलसी माता, उंबरदादा आणि वरदादा. विचार करा त्या ठिकाणी काय झालं माहिती का? पिंडदान यथावत पूर्ण झालं महाराज. सीते मातेने पिंड उचलले, गंगा अर्पण करणार तेवढ्यात गंगेच्या पाण्यातून दशरथ राजाचे 2 हात वर आवू लागले. ए सीते, या पिंडावरती माझा अधिकार आहे, कृपा तू हे पिंड माझ्या हातावर ठेव. आकाशवाणी झाली. सीते, दशरथ राजाचा आत्मा तृप्त आत्मा आहे, तू कृपा पिंड हातावर ठेवू नको. हे पिंड तू गंगा अर्पण कर. सीतेने पिंड गंगा अर्पण केले. गंगेच्या बाहेर सीतामाता निघाली आणि सांगितलंय 4 मुलं असताना पिंडदान करता नाही, मी पिंडदान केलंय. सर्व देव सीतेकडे गेले. सीते, तू तुझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं, याला काही पुरावा? 6 लोक आहेत म्हणजे माझ्याकडे. पहिले बोलले ब्राह्मण काका. ब्राह्मण काकाला विचारलं, ब्राह्मण काका खरे बोलले. सीते, तू काय केलं मला माहित नाही, कारण गोत्राचा तू उल्लेख केलाच नाही. पिंडदान करताना सर्वप्रथम गोत्राचा उल्लेख करावा लागतो, हे वैदिक धर्माचा दंडक आहे. ब्राह्मण काका खोटं बोलले तेव्हा सीतेला राग आला आणि ब्राह्मण काकांना शाप देऊन टाकला. ब्राह्मण काका, तुम्ही खोटं बोललात ना, जा आजपासून तुम्ही भिक्षुकी ब्राह्मण तयार व्हाल. गंगे माते सांगितलंय, खोटं बोललीत ना, तुला जर महापुराला तुला जवळ कुणी येणार नाही, तू रूप पाहून लांब पळतील आणि पुराच्या पाण्यामध्ये कुणी स्नान करणार नाही. तुलसी माते सांगितलं, तुलसी, तू खोटं बोललीत ना, तुझं आयुष्य मर्यादा फक्त 6 महिन्याची असेल. गाईने फक्त नाही नाही मुलगा हलवलं, गाईला शाप देऊन टाकला. तू नाही नाही म्हणलीत ना, आजपासून तुझं मुख हे अपवित्र राहील.
पण हे काय, तुझी दया आलीत ना त्या अपवित्र मुखातून तुझं अन्न भक्षण करशील, तिची विष्ठा आणि गोमूत्र होईल, हे जगामध्ये पवित्र मानलं जाईल. नंतर उंबरदादा सांगितलं, उंबरदादा तू खोटा बोललात ना, जा तुझ्या अंगावरती आजपासून बारीक बारीक गाठी येतील. तेव्हा उंबराच्या झाडावरती तू बघा बारीक बारीक गाठी आहे, साप आहेत महाराज. त्यांनी वडाला सांगितलं, वरदादा सांग तू मी पिंडदान केलं खरंय का? वरदादा म्हणजे सीते घाबरू नको, माझ्या साक्षीने तू तुझ्या सासऱ्याचं पिंडदान गंगार्पण केलं. मी समक्ष पाहिलं, त्या वडाने खरी साक्षी घातली, वडाला उशाप देऊन टाकला. तू कायम स्वरूपी हिरवागार राहशील आणि तुला अमरत्व प्राप्त होईल. पण त्या वडावरती एक कावळं बसलं होतं, कावळं ते मधीच बोंब. आता काय केलं, मधी बोंबला सवय राहत येत जात तर काहीच नाही. ज्याला हरिपाठ पाठ नाहीत ना, तोच साप्तामध्ये वळवळ करत राहतो, असं करा तसं करा. बाबाला काय घ्यायचं म्हणून तू काय परमर्थ भारत आपला. हं विचार करा, ज्याला काकडे येत नाही तेच मंदिर अगोदर राहतो. लोक हे उठ रे, आणि काकडा चालू झाला तर ते बाहेर जाऊन बसू. पण उठवतो हे महत्वाचं. विचार करा, म्हणजे आपण जर पाहिलं त्या वडावर एक कावळं बसलं, ते मध्येच बोंबललं. तू कवा पाहिलं, तू कवा पाहिलं, तू कवा पाहिलं. सीतेला राग आला, ते म्हणलंय तू कवा कवा केलात ना, आजपासून तुझा आवाज कर्कश होईल. तेव्हापासून कावळा काव काव करू लागला. पण एक आहे महाराज, ज्या दिवशी कावळ्याचा आवाज बदलला तेव्हापासून कोकिळा आणि कावळा यांची फारकत झाली. जेव्हा कावळ्याची आणि कोकिळ्याची फारकत झाली तेव्हापासून एक नवीन व्रत तयार झालं. कोणतं हे सांगावं लागलं तुम्हाला, तुला आणलं का साठी? अहो कोकिळा व्रत आमच्या जगदंबेने उपास धरला होता कोकिळाचा. तिचा भाऊ संघ आहे, त्यामुळे आता घरी येऊन सांगतो बुवा, ते मला मग त्रास होतो. विचार करा, त्या आमच्या जगदंबेने उपास धरला कोकिळा व्रताचा. संध्याकाळी 7 वाजले, घरात जायची बाहेर यायची, घरात जायची बाहेर यायची. तिला म्हणलं, अरे काय यार झाड मारती म्हणले, मागं पुढे घरात जाय बाहेर ये, घरात जाय बाहेर ये. तुम्हाला काय कळतं का? म्हणजे काय, मला उपवास आहे. म्हणजे मग सोड. नाही जमणार. म्हणजे का? कोकिळा गागल्याशिवाय कोकिळावर सुटत नाही. आता अवघडच. म्हणलं जगदंबाबाई या ठिकाणी आता 7:30 वाजता आली. म्हणले कोकिळा बिचारी खोप्यात जाऊन झोपली असेल, तू सोडून दे उपास. नाही असं कसं, कोकिळाचा आवाज ऐकल्याशिवाय उपास सुटत नाही. महाराज घरात गेली आणि ती बसली रडत. पोरगाल म्हणली इकडे. म्हणजे काय उपास सुटणार नाही? म्हणजे का? अरे 7:30-8 वाजता म्हणले कोकिळा कशी उठेल खोप्यातून? मग पप्पा काय करायचं? म्हणजे एक कर, माझ्या मोबाईलमध्ये कोकिळाची रिंगटोन आहे, तू बाथरूम जाऊ जा, म्हणजे आवाज घुमल आणि ती कोकिळाची रिंगटोन लाव, म्हणजे तिच्या कानावर पडला आवाज तर ती उपास सोडील. पोरग गेलं, तिनं कोकिळाची रिंगटोन लावली, कोकिळानं कुहू कुहू आवाज केला. मंडळी घाई पळत आली. म्हणजे पाय बाजूला करा, पाय बाजूला करा. म्हणजे काय सापडलं? म्हणजे नाही तुम्ही दर्शन घ्यायचंय. म्हणजे का बरं? बाहेर कोकिळा गागली, आता माझा उपास सुटणार. म्हणजे जगदंबे बाहेर कोकिळा गागली नाही, आम्ही कोकिळा गागवली. किती अवघड. आता कोकिळाचा त्याचा काय संबंध आहे महाराज? म्हणून उपास सुद्धा धरताना कमी धरत चला. एकादशी सोमवार हे आपले व्रत आहेत म्हणा, पण जास्तीत तब्येतीला परिणाम होतील असे उपास धरू नका. त्या बाईने उपास धरला होता दाजी. सकाळी उठल्या वेपर्स खाणार, पावसर खजूर खाणार, साबुदाण्याची खिचडी खाणार आणि 2 केळी खाणार. म्हणजे उपास आहे का? उपास आहे. बरं आमचं लय अवघड. पगार संपला नुसती वाय 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 आणि पैसे आणून दिलेत ना, पतिदेवा पोहे करून देऊ का, शिरा करून देऊ का? आणि एकदा पगार संपला, पत्या पतिदेवा तर बाजूला पत्याच. नाही आता काय सगळं मला जाकरी 1.25 लाखाची. विठाला हे श्राद्धाचं पिंड नाही म्हणून तुकोर म्हणतात, पिंड पदावरी तिला आपुलिया करी, माझे झाले काय वर्जन पिटले पित्राचे ऋण. पण बघा जिजाऊ महासाहेबांनी एक वाक्य वाटलं होतं. राजानं सांगितलं, राजा तुम्हाला जर माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं ना, तुम्ही माझं पिंडदान जर नाही केलं तरी चालेल, पण जे गड किल्ले तुम्ही जिंकलेत ना, त्या गड किल्ल्यावरती फक्त माझ्या नावाने भगवा ध्वज लावा. काय सांगितलंय? भगवा ध्वज. म्हणून शाहीरानं सांगत ना, आधी नमन साधू संताला, महाराष्ट्राच्या दर्या फुल्यामध्ये एक मराठी मुली वास्तव निर्माण झालं.
शहाजी राजांचं रत्न जिजाऊच्या पोटामध्ये 9 महिने राहिलेलं रत्न ज्यावेळेस जन्माला आलं आकाशामध्ये विजयांचा कडकड झाला. जन्माला आलं राज लहानचं मोठं होऊ लागलं. राजा मी तुम्हाला जन्माला घातलाय, माझ्या स्तनाचं दूध मी तुम्हाला पाजते, पण एक आहे माझी अंतिम इच्छा अशी आहे का या देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कान्यापट्ट्यामध्ये जेवढे तुम्ही गड किल्ले जिंकलेत ना त्या गड किल्ल्यावरती भगवा धुवायचे. मासाहेब भगवा म्हणजे काय हो? बा म्हणजे भय राहील, का म्हणजे गर्व राहील, वा म्हणजे वाचणार राहील. म्हणून शाहिरानं टपावरती थाप मारावी, ढोलकी तुंतुण्याच्या साक्षीने म्हणावं धन्य धन्य शिवाजी राजा. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 2 जिजामाता आहेत. एका जिजामातेने आपला पती देशासाठी अर्पण केलाय ते संत तुकाराम महाराज. एका मातेने आपला पोटचा बळ देशासाठी अर्पण केलाय त्या जिजामाता म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाऊ माता. काय भाग्य असेल. म्हणून महाराज फक्त एकच आता संपतो. येतं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. नंतर 5 मिनिटांमध्ये माझी सेवा संपेल. काळजी करू नका. विठोबा पाच मिनिटांमध्ये सेवा संपवतो. काळजी करू नका. आज एका बापाचं श्राद्ध विधी आहे. ज्या बापाने तुम्हाला लहानचं मोठं केलं तोच बाप एक दिवस आपल्या डोळ्याच्या आड जातोय. आज 1 वर्ष पूर्ण होतंय त्या गोष्टीला. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज 1 वर्ष झालं तरी आपल्या डोळ्यातलं पाणी आटत नाही. कारण का आपले बाबा आपल्याला सोडून गेले. अरे त्या बापाने हाडाचं काळं करावी, रक्ताचं पाणी करावं, ऊन पाहू नये, तहान पाहू नये, आपल्या कुटुंबाचा गाडा ओढावा. आणि एक दिवस तोच काळ रूपी बोका आला, बाबांवरती झडप मारली आणि काळ बाबांना घेऊन गेला. आज त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष पूर्ण होत आहे. बाबांच्या मुलांना मुलींनी प्रश्न करतोय, तुम्ही देवाला नमस्कार देवा, मी तुला 10 किलो सोनं देतोय, माझ्या गेलेला बाप तू मला परत दाखवेल आपल्याला. बाप नावाची गोष्ट अशी महाराज. बापाची व्याख्या करताना शास्त्रकारांनी खूप सांगितलं आहे. तुमच्या संकटाच्या मागे खंबीरपणे जो उभा राहतो ना त्याला शास्त्रामध्ये बाप म्हणतात, पिता म्हणतात. पण आता आम्ही बापही विसरलो, पिताही विसरलो, आता डॅडी निर्माण झालात. मम्मी आई विसरलो, आता मम्मी तयार झाली. जिवंतपणे आपण आईला मारतोय, थडग्याला मम्मी म्हणतात. काय शब्द आहे आई, नाभी कमाला कळ लागते. बाबा काय कंटे, विचार करा महाराज. मग तो बाप कसा आहे, त्या बापाची उपमा काय आहेत फक्त बापालाच माहिती महाराज. बाप स्वाभिमानी बाना बाप कर बाप स्वाभिमानी बाना बाप कर त्याच्या काळाचा सुखाला रुची समेत त्याच्या काळाचा सुखाला रुची समेत
बाप नावाची गोष्ट आहे. बाबांच्या मुलींना प्रश्न करतो मुलींना, आयुष्यात बाप तीनदा रडतो बरं का, तीनदा रडतो. अरे मुलगी जन्माला आली तरी बाप रडतो, मुलीचं लग्न जमलं तरी बाप रडतोय, आणि मुलगी सासरला जायला निघाली तरी बाप रडतोय. बघा, तुमचं लग्नाचं शेवटचा क्षण आठवतो मी. ब्राह्मण बाबा मंगलाष्टक म्हणून मोकळे होऊन गेले. पती देवानं आपल्या गळ्यामध्ये वरमाला टाकली, पंक्ती बसल्या जेवण करून मोकळे झाले लोक, वरात निघून गेलं. त्यावेळेस महाराज सासरी जेव्हा जायला मुलगी निघते ना, त्याचा प्रसंग आठवा काय भानगड आहे. प्रत्येक नातेवाईकाच्या हातामध्ये साखरेची वाटी आहे. प्रत्येक जण साखर घेत त्या मुलीच्या मुखात टाकतं महाराज, त्या मुलीच्या मुखात टाकतं. पण एका मांडवाच्या कोपऱ्यामध्ये खाली माली मान घालून उंदके देऊन रडणारा बाप त्या मुलीला नाही आठवत. अरे ज्या बापाने आपल्यासाठी हालाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, तो बाप काही क्षणापुरती ती मुलगी विसरते. प्रत्येकाच्या तोंडात बघा एकच शब्द असतो, बाळा तू सासरी चालली, आनंदानं राहा, आनंदानं राहा. प्रत्येकाच्या गळ्यात गळा घालून ती मुलगी रडत राहते महाराज. प्रत्येक जण साखर टाकतं, नंतर प्रत्येकाची वेळ संपली की मग त्या मुलीला शेवटच्या क्षणी आपला बाप आठवतो. आणि मी ज्यावेळेस लहान होते, मला वही पेन राहत नव्हती, तर माझा बाप पहिल्यासारखा राब राब राबायचा. तो बाप कोणाला कळला नाहीत का? ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने, दाखविना कधी गुणा डोळ्यात पाणी. जिजो संसाराचा गाडा हाकला, नोटामध्ये असो दरे कना वाकला. गडीवर तो थांब जरा, ऐक त्याची लय अवघड हाय. अरे बाप झाल्याशिवाय बापाची किंमत नाही कळत महाराज. या कलियुगामध्ये लय अवघड हाय गड्या. या कलियुगामध्ये एकच आहे, बापाच्या अंगावर काठीने वार घालणारी सुद्धा काही मुलं जन्माला आली महाराज. मुखी मुखी माया त्या मुलाला जन्माला घातलं, घाल मेल तेच मुलगा बापाच्या लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. काय त्या बापाचं हृदय असेल. आधाराचा वड जणू हाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ. गडीवर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या. ओ बघाया बापर, ओ बघाया बापर, लय अवघड हाय रे गड्या. ओ बघाया बापर, ओ बघाया बापर. अरे मांडवाच्या कोपऱ्यामध्ये बाप उभा आहे, त्या मुलीला आपल्या बापाची आठवण येते, आणि आई जवळ जाते, आईला खडखडून मिठी मारते. आई तुझ्या स्तनाचं दूध, ज्या बापाने मला ऊन पाहिलं नाही, ताण पाहिलं नाही, पाठीशी घेऊन नदी पार करून शाळेमध्ये घालावं. माझा बाबा कुठे आहे बाई? माय लेक गळ्यात गळ्या घेऊन रडत नाही. ती आई त्या मुलीला सांगते, बाळा त्या मांडवाच्या कोपऱ्यामध्ये बसले ना उभे, तुझे बाबा कसे आहेत?
मुलगी गाई गाई पळत जाती, बापाला कडकडून मिठी मारते, त्यावेळेस बापाच्या मुखातून एकच शब्द बाहेर येतो, बाळा. बाळा शब्द म्हणला का बाप मुलीला कडकडून मिठी मारतो. महाराज बापांच्या डोळ्यातून खळखळ पाणी वगळतं. खांद्यावर टाकलेल्या उपरण्याच्या टोकाने बाप डोळे पुसतो, सांगतो, बाळा मी का रडू त्याला कारण आहे बाळा, मला दुःख नाही. जसं तू माझं गोत्र माझा परिवार तू पवित्र केलंत ना बाळा, आता मी तुला दुसऱ्याच्या ताब्यात दिलंय बाळा. आता मी जसं तू माझं कुळ पावन केलंत ना, तसं तू दुसऱ्याचं कुळ पावन कर. माझ्यापर्यंत तुझी तक्रार नको यायला. हा जाणणारा फक्त बापच असतो महाराज, बापच असतो. जगी आईचा बाप व्हावा, त्यांनी वंश मुक्तीस द्यावा. नाही महाराज, बापाची उपमा नाही करू शकत कोणाला. म्हणून आज आमच्या दादांचं तसं दादाचं श्राद्ध, त्या रूपाने सर्व नातेवाईक जमलात. थोडंसं भरती मंडळ आहेत, दररोज 3-3 सेवा चालू आहेत महाराज, दररोज आवाज बसवत नाही. म्हणून जातात एकच सांगतो महाराज, फक्त एकच आहे, आई वडिलांच्या डोळ्यात कधी पाणी आणू नका. कारण का, ज्यांनी आपल्यासाठी देहाचं हाडाचं कानं केली, रक्ताचं पाणी केलं, त्या आई बापाला तुम्ही त्रास देऊ नका. पण हे काय महाराज, ज्याला आई बापाची किंमत कळली, समजलं काय, मग आई बापाची किंमत कळण्यासाठी फक्त बापांना एक सांगतो महाराज, त्या मुलाला लहानपणापासून हरी पाठाची ताकद द्या. ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी सांगा, तुकोबरायांचा गाथा सांगा. एवढं जरी जमलं ना, ज्ञानोबरांचा छोटा हरिपाठ आहेत ना, तो जरी तुम्ही त्याला दाखवलात ना, तर मुलगा शेवटपर्यंत आपला आई म्हणल आणि बाप म्हणल. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. घरात माळकरी होणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आमचे खेडेगाव म्हणजे पाचोरी वणीची प्रॉपर खेडेगावचे ते ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडेगावकर, त्यांची ही ताकद आहे बरं का आमच्या मागं. दामोदर महाराज कायम सांगायचे, मुलाला श्रीमंत करण्यापेक्षा मुलाला श्रीमंत बनवा, पण ते कसं, भक्तीच्या मार्गाने श्रीमंत बनवा. म्हणून आमच्या दामोदर बाबांचे बरेच कीर्तनकार आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरतायत. हे आमच्या दामोदर बाबांचं गळ्यात रूपी ताईताच्या रूपाने गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. आज आपण अंतिम पिंडदान गंगा अर्पण केलं आणि बाबांच्या ऋणातून खऱ्या अर्थाने मुक्त झाला महाराज. आज खऱ्या अर्थाने आपले बाबा हे मुक्त पदाला गेली. म्हणून पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले काय वचन फिटले पितराचे ऋण. फक्त एकच शब्द सुटला, पिंडदान. अभंग तसा वाटताना सोपा आहे, पण सोडवताना फार अवघड आहे बुवा. माझे गुरुवर्य वैकुंठ अशी कीर्ती की नामदेव महाराज पठाडे आणि कुंती सर आम्हाला सांगायचे काय, ही गोष्ट अभंग किती समाधी महत्व नाही. त्या अभंगाचा मथा तुम्हाला समजत ना, तर अभंगाचं कीर्तनाचं सार्थक झालं हे समजायचं महाराजांनी. म्हणून झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो, बाबांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी अर्पण. विशेष म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण निवृत्तदास महाराज यांचं भजन होईल. नंतर या ठिकाणी आशीर्वाद संपले असं आपण जाहीर करू. ज्ञानेश्वर माऊली, हरी ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया, 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 निवृत्ती राया.
मुक्ताबाई ज्ञान सखया हे निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया माऊली 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 निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सच्चिदानंद जोग महाराज की ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज की जय. जय विठ्ठल जय